पुण्यात उन्हाळा कडक सुरू होता. गावकऱ्यांच्या अंगाची लाहीलाही होत होती. गावाच्या बाहेर 2 ते 3 कोसावर एक भली मोठी विहीर होती. या विहिरीचं विशिष्ट म्हणजे कितीही कडक उन्हाळा असून देखील या विहिरीचं पाणी कधीच आटलं नव्हतं. या विहिरीशेजारी एक 15 ते 20 खोल्यांचा भला मोठा चिरेबंदी वाडा होता. या वाड्यात एक नर्तकी राहत होती. या वाड्याला लागूनच एक छोटंसं शिवमंदिर होतं. या शिवमंदिरात एक मोठी पितळी घंटा होती. या पितळी घंटेवर मोडी लिपीमध्ये एक नाव कोरलं होतं. या घंटेवर नाव होतं नारायणीबाई कराडकर. नारायणी ही शिवमंदिर शेजारच्या वाड्यात राहत होती. नारायणी ही अत्यंत सुंदर स्त्री होती. गावात कट्ट्यावर बसून असलेल्या रिकामटेकड्या मंडळींच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे नारायणीबाई हा होता. पुणे गावातील प्रत्येक पुरुष हा तिचे स्वप्न बघत होता. नारायणी ही अत्यंत गौरवर्णीय होती आणि तिचे डोळे निळसर गारे होते. तिची शरीरयष्टी अतिशय मोहक व आकर्षक होती. नारायणीबाई ही शिवभक्त होती. तिनेच वाड्याशेजारील शिवमंदिर बांधून घेतले होते. नारायणीबाईंकडे अनेक बड्या हस्तीचं येणं जाणं होतं, जिच्या रूपाच्या मोहिनीने अनेक जणांना भुरळ घातली होती. मोठमोठे सावकार, लष्करातील मोठे सरदार, अनेक गावांचे पाटील तिच्याकडे येत असत. नारायणीबाईचा स्वभाव अत्यंत धूर्त होता. तिनं रूपाच्या बळावर एवढी संपत्ती मिळवली होती. नारायणीबाईचं वय हे जवळजवळ 26 वर्षाचं होतं. 20 वर्षापूर्वी गुलामांच्या बाजारात नारायणीला कराडच्या एका नर्तिकेने विकत घेतलं. तेव्हापासनं ती नारायणी कराडकर झाली होती. तिच्या रूपावर भाळून व तिच्यापासून हवं ते मिळाल्यावर लष्करातील एका बड्या सरदाराने तिच्यावर खुश होऊन हा भव्य वाडा तिला बांधून दिला होता. तेव्हापासूनच ती या वाड्यात राहत होती. मराठे आता बऱ्यापैकी शक्तिशाली झाले होते. आता छत्रपती शाहू महाराजांना जाऊन आता जवळजवळ 10 वर्षे झाली होती. मराठा साम्राज्यात आता सातारा आणि कोल्हापूरचे महत्त्व कमी होऊन आता ते महत्त्व पुण्याला लाभलं होतं. आता पुणे ही मराठा साम्राज्याची अघोषित राजधानी झाली होती. पुण्यातील शनिवार वाड्यातून संपूर्ण हिंदुस्थानाची राजकीय सूत्र हालत होती. हिंदुस्थानात उत्तरेला मोगलशाही होती, परंतु ती फक्त नावापुरती. उत्तरेत रोहिले, राजपूत, जाट यांचे शासन होते. दक्षिणेकडे फक्त निजामशाही होती की ती मराठ्यांना आव्हान देऊ शकेल. मराठ्यांचे आणि निजामाचे संबंध दिवसागणिक बिघडतच होते आणि आता सर्वसामान्य लोकांना ही जाणीव झाली होती की पुढची मोहीम ही निजामाविरुद्ध असणार. सकाळची वेळ होती. नारायणीबाई स्नान करून पूजेला बसली होती. नारायणीबाईच्या सोबत वाड्यावर 2 नोकर व तिने विकत घेतलेल्या 5 गुलाम मुली होत्या. तेवढ्यात एक धिप्पाडवेशी व्यक्ती वाड्यासमोरच्या पटांगणात येऊन उभी राहिली. त्यानं आपल्या मिशीवर ताव देत विचारलं, आहेत का नारायणीबाई? त्यांचा आवाज ऐकून नारायणीबाईचा खेड्या नावाचा नोकर हा धावत आला. त्यानं त्या इसमाला वाकून मुजरा केला व खेड्या म्हणाला, बाईसाहेब पूजाला बसले आहेत, तोपर्यंत तुम्ही आत येऊन बसा. तो इसम पडवीत येऊन बसला. त्याला खेड्याने गुळ पाणी दिले व तो इसम खेड्याला म्हणाला, जा तुझ्या बाईसाहेबाला जाऊन सांग की जोशी सावकारांचे कारभारी रामराव आले आहेत म्हणून. जी सरकार, खेड्या उत्तरला. आतापर्यंत नारायणीबाईंची पूजा आटोपली होती. खेड्याने कारभाऱ्याचा निरोप बाईसाहेबांना सांगितल्यावर बाईसाहेब वाड्याच्या पडवीत येऊन रामरावांना मुजरा करत म्हणाल्या, काय कारभारी, आज लय दिवसांनी या पाखराची आठवण काढली तुमच्या सावकारांनी? तसं नाही नारायणीबाई, पण सावकार कामाच्या व्यापात खूपच व्यस्त होते. असं वय, मला वाटलं का सावकारानं नवीन पाखरू बिकरू धरलं की काय? नारायणीबाई मस्करीच्या स्वरात म्हणाल्या. रामराव म्हणाले, आज रात्री आमच्या सावकारांकडे पाहुणे मंडळी येणार असून त्यांच्यासाठी मैफिल रंगवायची आहे. त्याची सुपारी देण्यासाठी मला आज तुमच्याकडे सावकारांनी पाठवलं आहे. नारायणीबाईंनी प्रश्न विचारला, कोण पाहुणं आहेत? रामराव उत्तरले, नागपूरकर भोसल्यांच्या सरदार आहे कोणीतरी. असं वय, कुठं रंगवायची आहे मैफिल? नारायणीबाईंनी विचारलं. सावकाराच्या रानात तंबू मारलाय. रामराव म्हणाले, रावसाहेब एक विचारू का? विचारा की. फक्त मैफिल करायची आहे का पाहुण्याला खुशबी करायचं आहे? रामराव फक्त गालात हसले. नारायणीबाईंनी जे समजायचं ते समजली व हसत म्हणाली, जादाचं काम आहे, पैका बी जादा मोजावा लागल. रामरावांनी पिशवीत हात घालून आतून एक परचुंडी काढली व ती त्यानं नारायणीबाईकडे टाकली. नारायणीबाई ती झेलून हसत म्हणाली, सावकारांचं काम असलं की पैक्याची चिंता करावी लागत नाही. पाठवा बैलगाडी सांच्या पारी. ठीक आहे, तयार राहा, संध्याकाळी बैलगाडी पाठवतो. खेड्या, नारायणीबाईंनी खेड्याला हाक मारली. खेड्या हातातलं काम टाकून धावतच आला
व म्हणाला, जी बाईसाहेब. रावसाहेबाला निरोपाचा विडा दे. रामराव निरोपाचा विडा घेताना नारायणीबाईंच्या सुंदर चेहऱ्याकडे भान हरपून बघत होते. खेड्याने सरकाराशी हाक दिल्यावर रामराव भानावर आले. हे बघून नारायणीबाईला हसूच फुटलं. रामराव विडा घेऊन निघून गेले. नारायणीबाई पडवीतून वाड्यात जाताना ओरडली, पोरींनो तयार व्हा, सांच्यापारी मैफिल आहे. असे म्हणून नारायणीबाई आपल्या खोलीत निघून गेली. ठरल्याप्रमाणे रामरावांनी संध्याकाळी 2 माणसांसोबत बैलगाडी पाठवली. बैलगाडी वाड्यासमोरच्या पटांगणात येऊन उभी राहिली. बैलगाडीतून 2 माणसं उतरली व वाड्याच्या पडवीजवळ आली. त्यातील एका माणसाच्या हातात भाला होता, तर दुसऱ्या माणसाच्या हातात भलं मोठं पातळ असलेली कुऱ्हाड होती. वेशभूषेवरून ही माणसं पेंढारी आहेत हे समजून येत होतं. दोघांची दाढ्या भरमसाठ वाढलेल्या होत्या. दोघेही अंगाने धिप्पाड होते. त्यांनी धोतर घातलेली होती व त्यांच्या खांद्यावर घोंगड्या होत्या. मराठा लष्करात पेंढारी सैनिकांची संख्या मोठी होती. लढाईनंतर लुटपाट करण्याचा त्यांच्या सवयीमुळे मराठा लष्कर बदनाम झाले होते. त्यांच्यामधील एक जण पुढं सरसावला व पडवीतून आत डोकावत त्यानं आवाज दिला, बाईसाहेब, ओ बाईसाहेब. त्याचा आवाज कमालीचा कडक होता. त्याचा आवाज ऐकून नारायणबाईचा नोकर खेड्या हा धावत आला. पेंढारी खेड्याकडे बघून म्हणाला, तुझ्या बाईसाहेबाला जाऊन सांग म्हणावं, सावकाराकडून बैलगाडा घेऊन माणसं आले आहेत. निरोप सांगायला खेड्या आत गेला. काही वेळानंतर नारायणीबाईच्या 3 गुलाम मुली नटून थटून वाड्यातून बाहेर पडल्या व त्या पडवीतून बैलगाडीच्या दिशेने चालू लागल्या. या सुंदर मुलींकडे दोन्ही पेंढारी अत्यंत घाणेरड्या नजरेने बघत होते. मुली बैलगाडीकडे चालत असताना एका पेंढाऱ्याने एका मुलीचा हात पकडला व त्यानं तिला उचलून खांद्यावर घेतली. ती मुलगी आकांताने ओरडत होती. खेड्या धावतच मदतीला गेला, पण दुसऱ्या पेंढाऱ्याने त्याला जोरात ढकलून दिल्याने तो जोरात खाली पडला. बाकीच्या मुली घाबरून बघत होत्या, पण त्यांचा काहीच इलाज नव्हता. तेवढ्यात मागून एक दगड येऊन पेंढाऱ्याच्या डोक्याला लागला. त्यामुळे त्यानं मुलीला खाली फेकून दिलं व तो अत्यंत रागाने मागं फिरला. तिथं स्वतः नारायणीबाई उभी होती. तिनं मोरपंखी रंगाची नऊवारी साडी नेसली होती. तिनं अंग भरून दागिने घातले होते. तिनं भडक शृंगार केला होता. त्यामुळे आधीच खूप सुंदर असलेली एखाद्या अप्सरेप्रमाणे दिसत होती. झाल्या प्रकारामुळे तिचा पारा चढला होता. त्यामुळे तिचा गोरा चेहरा लालबुंद झाला होता. रागात नारायणीबाई पेंढाऱ्याला म्हणाली, काय रे भाड्या, माज आला का तुला? तुझी ही मर्दानगी तिथं झुंजात दाखवू. म्या जर ह्यो तुझा परताप सावकाराच्या कानावर घातला तर विचार कर तुझं काय होईल. भाड्या लायकीत राहा, नाहीतर सावकारासनी सांगून तुमच्या दोघांच्याही मुंड्या मारायला लावीन. पेंढारी रागात असूनही काही करू शकले नाही. गुपचूप ते बैलगाडीजवळ जाऊन उभे राहिले. नारायणीबाई त्या मुलींकडे बघून म्हणाली, जाग गाडीत जाऊन बैस. असं म्हणून नारायणीबाई जरा शेजारच्या शिवमंदिरात दर्शनासाठी गेली. घराबाहेर पडताना ती नित्यनेमाने मंदिरात जाऊन दर्शन घेत असे. दर्शन घेऊन झाल्यावर बाई बैलगाडीत जाऊन बसली व वाड्याकडे बघून ओरडली, ए नाम्या, घराची काळजी घे. नाम्या हा नारायणबाईचा दुसरा नौकर होता. नाम्या ही अत्यंत नीच व्यक्ती होती. नाम्या नारायणीबाईच्या नकळत तिच्या तिजोरीतून पैसे चोरत असे. नाम्या हा नारायणीबाईला स्नान करताना चोरून बघत असे व ती सर्व वर्णने गावाच्या रिकामटेकड्या लोकांना पैशांच्या मोबदल्यात सांगत असे. परंतु या नाम्याच्या मार्फतच गुप्त राजकीय बातम्या नारायणीबाईला कळत. बैलगाडी पुढे चालू लागली. 3 मुली व नारायणीबाई बैलगाडीत बसल्या होत्या. एक पेंढारी पुढे, एक पेंढारी बैलगाडीच्या मागे चालला होता, तर खेड्याच्या हातात बैलाचं दावं होतं. 1-1.5 तासांच्या प्रवासानंतर ते जोशी सावकारांच्या माळरानावर पोहोचले. माळरानाला एका छोट्या लष्करी छावणीचं स्वरूप आलं होतं. रानात विविध आकाराचे 3 तंबू उभारण्यात आले होते. नारायणीबाईला बघताच तेथील आजूबाजूच्या सर्व सैनिकांच्या नजरा नारायणीबाईवर खिळल्या. तेथील मशालींच्या उजेडात नारायणीबाईच्या अंगावरचे दागिने लख्ख चमकत होते. नारायणीबाई आणि तिच्या साथीदारांना बघताच जोशी सावकारांच्या कारभाऱ्याचा म्हणजेच रामरावाचा खिजमतगार धावतच आला. त्यानं नारायणीबाईला मुजरा केला व तो म्हणाला, बाईसाहेब, बाईसाहेब, मी रामराव सरकारांचा खिदमतगार आहे. त्यांनी मला तुमची काळजी घ्यायचं काम दिलं आहे. काय र, तुझं सरकार कुठं आहेत? नारायणीबाईने प्रश्न विचारला. ते त्या तिकडं बड्या सरदारांसोबत बातचीत करीत आहेत, खिजमतगाराने उत्तर दिले. या इथं तुम्हासनी मैफिल रंगवायची आहे. मोठ्या तंबूकडे हात दाखवत खिजमतगार म्हणाला, चला मी तुम्हासनी रस्ता दाखवितो. तो खिजमतगार मोठ्या तंबूच्या मागच्या बाजूला असलेल्या एका छोट्या तंबूत नारायणीबाईला घेऊन गेला आणि म्हणाला, आज रातच्याला तुमची राहण्याची इथं सोय केली आहे.
नारायणीबाईने चारही बाजूला नजर फिरवली. या तंबूत चारही बाजूला गाद्या पसरवण्यात आल्या होत्या. सगळीकडे मद्यपानाच्या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. गाद्यांवर सगळीकडे सुगंधी फुलांचा खच पडला होता. आता नारायणीबाईच्या लक्षात आलं की ज्या कामासाठी तिला जादाचे पैसे मिळाले होते ते जादाचे काम तिला इथंच पार पाडायचे होते. मैफिलीला अजून उशीर आहे, तोपर्यंत तुम्ही इथं आराम करा, असे म्हणून तो खिजमतगार निघून गेला. बऱ्याच वेळानंतर तो खिजमतगार परतला व मैफिल बसली आहे असा निरोप देऊन पुन्हा निघून गेला. नारायणीबाई तिच्या 3 गुलाम मुलींसह मोठ्या तंबूत शिरली. तिथं जवळपास 500 माणसं बसलेली होती. मोठमोठे सरदार, सावकार, त्यांचे कारभारी अशी जवळपास 500 मंडळींच्या नजरा आता नारायणीबाईवर खिळल्या होत्या. नारायणीबाईंनी तिचे नृत्य सुरू केले. अतिशय उत्साहात नृत्य करत होती. तिच्या नृत्यातील प्रत्येक अदेमुळे मोठमोठे सरदार घायाळ होत होते. बऱ्याच वेळानंतर तिने तिचे नृत्य संपवले व ती तंबूच्या बाहेर आली. तिने मुलींना इशारा करताच त्यांनी आपले नृत्य सुरू केले. नारायणीबाई घामानं चिंब झालेलं अंग घेऊन आपल्या खाजगी तंबूमध्ये आली आणि आपल्या मुख्य पाहुण्याची वाट बघत बसली. कोण होता तो मुख्य पाहुणा आणि हे सर्व सरदार इथे का जमले होते हे जाणून घेऊया पुढील भागात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढील भाग लवकरात लवकर पाहता येईल. आणि कथा कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.